नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. उद्या आहे 17 जानेवारी 2025, वार आहे शुक्रवार. तर उद्या आलेले आहे संकष्ट चतुर्थी, पौष महिन्यातील संकष्ट चतुर्थी. चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि या दिवशी गणपती बाप्पांच्या होतील तितक्या जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायच्या आहेत. आपल्या आयुष्यातील दुःख, संकट, अडचणी कमी होण्यासाठी आपल्याला त्यांची पूजा, सेवा आणि उपासना करायची असते. आणि ही चतुर्थी नवीन वर्षातील पहिली चतुर्थी आहे आणि इथून पुढे वर्षभरामध्ये ज्या 12 चतुर्थी येतील तर त्या देखील आपल्याला याप्रमाणे साजऱ्या करायच्या आहे. तर यामुळे बाप्पा भरभरून आशीर्वाद आपल्याला देतील आणि गणपती बाप्पा हे सुख करतायत, दुःख हरताय. सुख ते भरभरून देतात आणि आपले जे काही दुःख असतात तर ते आपले नष्ट करतात आणि त्यामुळेच त्यांची पूजा, सेवा आणि उपासना ही अवश्य करावी. प्रत्येक महिन्याला 2 चतुर्थी या येत असतात. तर एक असते संकष्ट चतुर्थी आणि एक असते विनायक चतुर्थी. आणि बरेच जण हे व्रत करत असतात आणि सर्वांचे लाडके गणपती बाप्पा आहेत आणि आपल्या मुलांच्या सुखासाठी, दीर्घायुष्यासाठी, त्यांची प्रगती व्हावी यासाठी देखील बऱ्याच महिला हे व्रत करत असतात. गणपती बाप्पा हे विद्येचेही देवता आहे आणि त्यामुळे मुलांना त्यांच्या शिक्षणामध्ये, त्यांच्या अभ्यासामध्ये आणि त्यासोबतच त्यांच्या कष्टासोबत त्यांना नशिबाची साथ मिळावी यासाठी देखील गणपती बाप्पांचे हे व्रत करावे. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने देखील तुम्ही हे व्रत करू शकता. तर या दिवशी आपण कोणत्या गोष्टी पाळाव्यात तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, प्रत्येक महिन्याला चतुर्थी ही येत असते आणि संध्याकाळी चंद्रोदयाची वेळ बघूनच आपल्याला हे व्रत सोडायचे असते. कॅलेंडरवरती चंद्रोदयाची वेळ ही असते आणि ती बघूनच आपल्याला चंद्राची पूजा करून त्यानंतरच आपल्याला हे व्रत सोडायचे असते. आणि ज्यांना हे पाळणं शक्य असेल त्यांनीच हे व्रत करावे, कारण त्याशिवाय आपल्याला या व्रताचे फळ मिळत नाही. त्यामुळे या व्रताचे हा नियम ज्यांना पाळणं शक्य असेल तर त्यांनीच हे व्रत करावे, जेणेकरून गणपती बाप्पांचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळेल. तर बघा, संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्नान करून झाल्यानंतर पौष महिना सुरू आहे आणि त्यामुळेच या दिवशी सूर्याला अवश्य अर्घ्य द्यावे. त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. तर दूध आणि पाण्याने अभिषेक करायचा आहे. त्या पाण्यामध्ये आपल्याला पांढरे तीळ टाकायचं आहे आणि त्या पाण्यानेच आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी स्वरूप देखील घेऊ शकता आणि त्यावर देखील तुम्ही अभिषेक करू शकता. अभिषेक करत असताना तुम्ही गणपती अथर्व शीर्षाचे पठण करू शकता किंवा ओम गण गणपतये नमः या मंत्राचा देखील जप करून तुम्ही गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करू शकता. त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती कोरडी करून घ्यायची आहे आणि जागेवर स्थापन करायची आहे. खाली थोड्याशा अखंड अक्षता टाकून त्यावर गणपती बाप्पांना स्थापन करायचं आहे. त्यानंतर त्यांची पंचोपचारे पूजा करायची आहे. हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायच्या आहेत. दुर्वा अर्पण करायच्या आहेत. 21 दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे. त्यासोबतच लाल जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे. तर ज्या गोष्टी गणपती बाप्पांना प्रिय आहे तर त्या वस्तू तुम्ही त्यांना या दिवशी अर्पण करू शकता. त्यानंतर धूप दीप लावून ओवाळून घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. तर नैवेद्यामध्ये मोदक किंवा गूळ खोबऱ्याचा देखील तुम्ही नैवेद्य दाखवू शकता किंवा तुम्ही तिळाचे लाडू देखील दाखवू शकता. त्यानंतर संध्याकाळी चंद्रोदयाची वेळ बघून आपल्याला चंद्राची पूजा करायची आहे. तर चंद्राला अर्घ्य अर्पण करायचं आहे. हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला हा उपवास सोडायचा आहे. तर अशी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला पूजा करूनच आपल्याला हे व्रत सोडायचं आहे. तर प्रत्येक चतुर्थीचे व्रत आपल्याला याप्रमाणेच करायचे आहे. यामुळे गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळतो आणि आपल्या आयुष्यातील ज्या काही अडचणी, संकट, दुःख असतील ते कमी होऊन आपल्या ज्या काही इच्छा असतील तर त्या पूर्ण होतात. यासोबतच ज्यांना उपवास करणे शक्य नाही तर त्यांनी सेवा केली, उपासना केली तरीही चालेल. तसेच या दिवशी मांसाहार अजिबात करू नका. तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण तुम्ही या दिवशी मांसाहार करू नका किंवा घरात देखील तुम्ही मांसाहार करणं टाळा. तर अवश्य उद्या चतुर्थीच्या दिवशी तुम्ही या गोष्टींचे पालन करा. गणपती बाप्पांचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील आणि त्यांचा भरभरून आशीर्वाद देखील मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.